बोलेरो N4 मॉडेल आहे. याचा एका मिनिटात तुम्हाला मी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी सांगतो. तर 1.5 सीसीचं याला इंजिन येतं, जे की 250 टॉर्क डेव्हलप करतं आणि ह्या टॉर्कमुळे गाडीच्या पिकअपमध्ये तुम्हाला चांगला फरक दिसतो. बेसिक मॉडेल असूनही 4ही पॉवर विंडोज दिलेत, ही एक चांगली गोष्ट आहे. याच बेसिक मॉडेलमध्ये महिंद्राने टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम पण आपल्या स्क्रीनवरती विजिबल केली आहे. आपल्या टायरमध्ये प्रेशर किती आहे याचाही आपल्याला अंदाज या स्क्रीनवरती येतो. बेसिक मॉडेलमध्ये एवढ्या गोष्टी देणं खरंच महिंद्राचं हे कौतुकास्पद काम आहे. ही गाडी 10,000 किलोमीटरच्या पुढे गेली आहे आणि मायलेजचा जर विचाराल तर हायवेवरती मला ही 18 ते 19चा ॲव्हरेज देत आहे आणि सिटीमध्ये 14 ते 15चा. तर हे झालं पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह बद्दल जर विचाराल तर महिंद्रा डॅशबोर्ड क्वालिटीवरती, फायबर क्वालिटीवरती अजून चांगलं काम करू शकत होतं. हा एक मला निगेटिव्ह पॉईंट वाटतो. वायपरचा जर हा स्पीड बघितला, हा 3rd स्पीड आहे, पण ज्यावेळेस जोरात पाऊस असेल त्यावेळेस हा वायपरचा स्पीड पुरेसा नसेल असं मला वाटतं. तर हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे या गाडीमध्ये मला दिसला. बाकी तुमचं बजेट जर 10 लाखापर्यंत किंवा त्याच्या आतलं जर असेल तर ही गाडी उत्कृष्ट आहे. माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.